चतुर्वेदवित् एकपात समावर्तः अनिवृत्तात्मा दुर्जयः 771 चतुर्वेदवित् यथावत म्हणजे व्यवस्थितपणे अगदी बरोबर वेत्ती जाणतो चतुर्णा वेदानाम अर्थम इति चारही वेदांचा अर्थ जो व्यवस्थितपणे अगदी बरोबर प्रमाणे जाणतो तो चतुर्वेदविद. चार वेद जाणणारा किंवा चारही वेदात याचीच व्याख्या किंवा चर्चा केली जाते आणि केवळ ईश्वराच्या अनुभूतीनंतरच कोणालाही वेद जाणणं शक्य होतं. गीतेमध्ये तर परमेश्वर म्हणतात वेदांतकृत वेदविदे वच अहम, म्हणजे वेद निर्माण करणारा तो जाणणाराही मीच आहे. असा चारही वेद जाणणारा तो चतुर्वेदविद. ओम चतुर्वेदविदे नमः. 772 एकपादः अस्य इति, ज्याला एक पाय किंवा एक भाग आहे असा, याचा अर्थ असा होऊ शकतो. श्रुतीमध्ये म्हणतात पादः अस्य विश्वाभूतानि, त्याच्या एका भागापासून किंवा एका पायापासून पूर्ण ब्रह्मांड तयार झालेला आहे असा एक पाद. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात विष्ठभ्याहम इदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत, म्हणजे माझ्या केवळ एका छोट्या अंशामुळे हे पूर्ण विश्व व्यापलं आहे. ह्या विश्वाला त्यांनी आधार दिला आहे आणि त्यामुळेच हे अस्तित्वात आहे. म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड हा केवळ माझा एक अंश आहे असा जो तो एकपात. ओम एकपदे नमः. 773 समावर्तः संसारचक्रस्य, म्हणजे सांसारिक अस्तित्व किंवा संसार ह्याचं चक्र सम्यक योग्य रीतीने चांगल्या रीतीने आवर्तकः जो फिरवतो तो समावर्तः. तो कुशलतेने संसार चक्राला फिरवतो आणि आवर्तल ब्रह्मांडाचा नियम आणि नियामक तोच आहे. त्यानुसार त्याच्या नियमानुसार तो हे संसार चक्र फिरवत असतो असा जो तो समावर्तः. ओम समावर्ताय नमः. 774 निवृत्तात्मा किंवा अनिवृत्तात्मा. सर्वत्र म्हणजे कायम सगळीकडे वर्तमानत्वात म्हणजे हजर असतो, कारण तो सर्व व्यापक आहे. न निवर्तते, तो कधीही वेगळा होत नाही. आत्मा त्याचा आत्मा विषयेभ्यः म्हणजे जे विषय निर्माण झाले, ज्या गोष्टी निर्माण झाल्यात त्या सगळ्यांमध्ये तो असल्यामुळे त्याचा आत्मा ह्या सगळ्यापासनं कधीही वेगळा होत नाही असा जो तो अनिवृत्तात्मा. पण हा सर्व इंद्रिय भोगांपासून दूर आहे. तो प्रत्येक वस्तूत प्रवेश करतो, पण तो केवळ आणि केवळ एक साक्षी रूपात असतो. तो नित्य सज्ज असतो असा तो निवृत्तात्मा. सर्व भोगांपासून तो निवृत्त झालेला आहे असा जो तो निवृत्तात्मा. ओम निवृत्तात्मने नमः किंवा अनिवृत्तात्मने नमः. 775 दुर्जयः जेतुम म्हणजे जिंकू न शक्य तिथी, त्याला कोणी जिंकू शकत नाही किंवा म्हणजेच त्याला कोणीही हरवू शकत नाही असा हा जिंकण्यास कठीण असलेला अजेय असलेला असा तो दुर्जयः. ओम दुर्जयाय नमः.